अकोले तालुका हा डोंगरदऱ्या, नद्या यामुळे निसर्ग संपन्न तर आहेच, पण प्राचीन मंदिरे, गड किल्ले याने देखील समृद्ध आहे. अकोले तालुक्यामध्ये रतनवाडीचे अमृतेश्वर मंदिर, हरिश्चंद्रगडावरील शिव मंदिर, अकोले शहरातील प्राचीन सिद्धेश्वर आणि गंगाधरेश्वराचे मंदिर, लिंगदेव येथील लिंगेश्वराचे मंदिर, केळीचे केळेश्वर मंदिर अशी शृंखलाच अकोले तालुक्यामध्ये आहे. अमृतवाहिनी प्रवरा नदीच्या किनाऱ्यावरही कळस येथील एक असेच प्राचीन कळसेश्वर मंदिर देखील आहे. 1982 साली इथे परमपूज्य सुभाषपुरी महाराज हे आले आणि ही कळसेश्वराची टेकडी हिचे रूपडेच बदलले. वृक्षवल्ली आम्हा सोये रे वनचरे या उक्तीप्रमाणे बाबांनी ही टेकडी झाडांनी फुलवली. नवे नवे या ओसा टेकडीचे नंदनवनच केले म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यांनी इथं जी अध्यात्माची, विचारांची आणि धार्मिकतेची जी धुनी पेटवली ती अद्यापही सुरू आहे. ते देहाने जरी इथे नसले तरी त्यांचा विचार या धुनीच्या निमित्ताने इथे आहे अशी भावना भाविक व्यक्त करतात. कळस परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असणारे कळसेश्वर मंदिर सुभाषपुरी महाराजांच्या वास्तव्याने आणखीच बहरले. त्यांची स्मृती, त्यांचे विचार जागवण्यासाठी कळसकर त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमाचे दरवर्षी 17 फेब्रुवारीला आयोजन करतात. या निमित्ताने मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली असून ही विद्युत रोषणाई सर्वांचेच लक्ष वेधून घेते. आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास. रामकृष्ण हरी. श्री कळशेश्वर प्रसन्न हरिभक्तपरायण सुभाषपुरी महाराज हे 1982 साली कळस गावामध्ये आले. आत्ता कळशेश्वर देवस्थानचं जे आपल्याला सगळं स्वरूप बघायला मिळतं आहे याचं 100% श्रेय परमपूज्य सुभाषपुरी महाराजांचं आहे. या ठिकाणी फक्त कळशेश्वर देवस्थानचं मंदिर होतं. ही जी टेकडी ही पूर्णतः निर्जन होती. या ठिकाणी वृक्ष लावून त्याचं संवर्धन करणं, या देवस्थानच्या ठिकाणी आपल्याला जे दिसणारे विविध बांधकामं आहेत, या देवस्थानचा विकास करण्याचं संपूर्ण श्रेय
हे सुभाषपुरी महाराजांचं आहे. महाराज ज्या वेळेला गावामध्ये आले त्यांच्या पदस्पर्शानं आमच्या गावाची खूप मोठी भरभराट, थोडक्यात आर्थिक क्रांती झाली. बाबांची विशेष करून मुलं खूप आवडती होती. या ठिकाणी आलेली सगळी फळावळ असेल हे बाबा शाळेतल्या विद्यार्थ्यांना, गावातल्या लहान मुलांना वाटून देत असत. आणि कामाशिवाय या देवस्थानच्या ठिकाणी कोणी येणार नाही याची देखील बाबांनी खूप चांगली दक्षता घेतली. त्यांचं खूप चांगलं मार्गदर्शन आम्हा सर्व ग्रामस्थांना मिळालं. सुभाषपुरी महाराजांची उद्या 7वी पुण्यतिथी आहे आणि त्या पुण्यतिथीचा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी संपन्न होत आहे. त्यानिमित्तानं सकाळी 7:30 ते 9:30 ग्रामप्रदक्षिणा, त्यानंतर 9:30 ते 11:30 हरिभक्तपरायण भागवताचार्य शिवानंद स्वामी शास्त्री यांचं कीर्तन होणार आहे आणि त्यानंतर महाप्रसाद या ठिकाणी होणार आहे. आपण सर्व भाविकांनी या पुण्यतिथी सोहळ्यामध्ये बाबांना अभिवादन करण्याकरता यावं आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं ही समस्त ग्रामस्थ कळस बुद्रुक यांच्या वतीनं आपणास विनंती करण्यात येत आहे. आम्हा सर्व ग्रामस्थांना मिळालं. सुभाषपुरी महाराजांची उद्या 7वी पुण्यतिथी आहे आणि त्या पुण्यतिथीचा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी संपन्न होत आहे. त्यानिमित्तानं सकाळी 7:30 ते 9:30 ग्रामप्रदक्षिणा, त्यानंतर 9:30 ते 11:30 हरिभक्तपरायण भागवताचार्य शिवानंद स्वामी शास्त्री यांचं कीर्तन होणार आहे आणि त्यानंतर महाप्रसाद या ठिकाणी होणार आहे. आपण सर्व भाविकांनी या पुण्यतिथी सोहळ्यामध्ये बाबांना अभिवादन करण्याकरता यावं आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं ही समस्त ग्रामस्थ कळस बुद्रुक यांच्या वतीनं आपणास विनंती करण्यात येत आहे.